पोरगा सकाळी शिर्डीला गेलो होतं साईबाबांच्या दर्शनाला. येता येता कोलारमधून त्यांनी भगवतीवाल्याकडून भेळ आणली. सकाळपासून जेवलेला नव्हता, त्याच्यामुळे म्हणलं आता हिरव्या वाटणाची मटकी करा म्हणून मटकी शिजायला घातली. तेवढ्यात तो आला. त्याच्या हातातली कॅरी बॅग बघून म्हणलं काय रे भाऊ त्याच्यात? ते म्हणलं अगं भेळ आणली कोलारवरून. म्हणलं मी हातपाय धुतो तवर तू भेळ सोड बरं. व्हिडिओ काढायच्या ना आदत त्या कांद्यासोबत आलेली मिरची बी पडली त्याच्यात, मग घेतली बाजूला काढून. भेळीसोबत आलेल्या मिरच्या लय बाहेर लागत बरं का भेळीवर. भेळ सोडूस तर पोरगा आला हातपाय धुवून. आणि कुठं नाही भेळ आणावं, याला मिरची पावडर घेतल्याशिवाय याची भेळ पूर्ण होणारच नाही. एक घास भेळ खाल्ली, परत म्हणला कांदा काप टोमॅटो काप, मग परत टोमॅटो कांदा कापला, परत वरून मिरची घेतली बहादर. घरी काय याला भेळ चवदार लागानाच. कालनाला मटकी टाकली ती शिजायला, त्याच्यातली मटकी बी दिली टाकून याच्यात. वरून लिंबू पिळलं, मग तवा कुठे भेळ चांगली चवदार चटकदार झाली भाऊ. आणि मला तर त्या पापड्याला आवडते भाऊ भेळीतल्या. नेमकं जेवणाच्या टायमाला भेळ घेऊन आला म्हणल्यावर काय चांगला ताव मारला. मग इकडं चुटकीचं काय चाललंय, त्या कॅरी बॅग मध्ये जाऊन बसली. भेळ खाता खाता परत बहादराने लिंबू पिळलं भाऊ. त्याला म्हणलं सगळी भेळ खाऊन होईन तरी तू माल मसाला टाकायचं बंद नाही व्हायचं. खाऊ देवा म्हणलं आम्हाला भेळ. रात्री त्या भेळीवरच सगळ्यांचं भागलं. सकाळी पोरगी कॉलेजला गेली, हा याला डीजेची सुपारी होती म्हणून हा वायजापूरला गेला. मग काय एक गरम गरम बाजरीची भाकर थापली, रात्रीचं मटकीचं हिरव्या वाटणाचं कालवण आणि ताईच्या घरून आलेलं कोवळ्या दुधाचं खरवस मस्त चुरून मुरून काला करून वरपून खाल्लं भाऊ. कोणला भाकरीचा काला आवडतो सांगा भाऊ कमेंट्स करून. आणि तुम्ही कोणत्या गावातून ब्लॉग बघता?